चला तर मग आज आपण खूप पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी मी साहित्य काढून घेतलेलं आहे. झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक आहे. तर साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला साखर लागेल. हे मी गावाकडून गाईचं तूप आणलं आहे, छान खूप सुंदर असा सुगंध आहे. हे आपलं नाचणीचं पीठ आहे. ओके, साधारण मी अर्धी वाटी घेतलेली आहे. ओके, विलायची घेतलेली, कोको पावडर घेतलेली आहे, थोडेसे बदाम घेतलेत मी, आणि हे ओलं खोबरं आहे, आणि मी अर्धा कप यामध्ये दूध टाकून घेणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. ओके, गॅसवर मी कढई ठेवलेली तापत, आणि साधारण 2 चमचे त्यामध्ये तूप घालायचं. आता तूप चांगलं कडकडीत गरम झालेले, त्यामध्ये मी हे नाचणीचं पीठ टाकून घेते. आणि हे खूप छान आहे, म्हणजे पचायला खूप हलकं असतं आणि खूप टेस्टी बनतं. छान मंद आचेवर भाजून घ्यायचे सुगंध येईपर्यंत. तुपामुळे तर खूप छान असा वास येतोय. मेन म्हणजे हे जे पीठ आहे ना, हे असं चॉकलेट सारखं दिसतं, तर लहान लेकरं पण खूप आवडीने खाऊ शकतात. त्याला चॉकलेट म्हणून द्यायचं. घरातल्या मोठ्यांपासून छोट्यांना सर्वांना आवडेल हे. यामध्ये खूप आयरन असतं, त्यामुळे केसांची जर गळती होत असेल तर रोज एक खायला काहीच हरकत नाही. कोकोनट आहे, जरा मोठे मोठे काप आहे, ओलं खोबरं येतं. मेन म्हणजे हे ना, ही प्रिझर्व करण्यासाठी तुम्ही असं पाण्यात ठेवू शकता. ज्यांच्या घरी फ्रीज वगैरे नाही तर ते जास्त दिवस टिकत नाही, तर असं पाण्यामध्ये ठेवा, 2 दिवस आरामात टिकतं. असे काप करून घ्यायचे आपण याचे. इरी आपण सर्व नारळाची मी काप करून घेतलेली. तुम्ही खिजू पण शकता, पण मी याला मिक्सरला बारीक करून घेणार आता डिरेक्ट. आपलं कोकोनट पेस्ट रेडी आहे. आता ही पेस्ट मी ना पिठामध्ये टाकून घेतली. पीठ छान भाजून झालेलं आहे. एकदम मीडियम फ्लेमवर मी हे रोस्ट करून घेतलं होतं. ओके, यामध्ये ही नाही मी अनस्वीटन कोको पावडर टाकून घेतली, म्हणजे त्याचा रॉनेस कमी होतो. आणि याला पण साधारण 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. ओके, आणि कोकोनट पेस्ट आपली रेडी आहे. चला, आपली कोकोनट पेस्ट पण रेडी आहे, तर मी ही पेस्ट यामध्ये टाकून घेते. बघा, खोबऱ्यामध्ये छान तेलकटपणा होता, त्यामुळे ते सगळं आवळून आलेलं आहे. आणि साधारण मी अर्धी वाटी एवढा जिन्नसाला पुरेल एवढी साखर टाकून घेतली, अर्धा वाटी. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये. आपलं मिश्रण छान रेडी आहे. साखरही छान त्यामध्ये वितळून गेलेली आहे. यामध्ये मी विलायची पूड टाकून घेतली आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मिश्रण थोडंसं थंड होईपर्यंत साईडला काढून ठेवायचं आहे 15 मिनटं. चला मग छोटा असा गोळा करून घ्यायचा आहे, बऱ्यापैकी असं हे या पद्धतीने. छोट्या मोठ्या आकाराचे कसेही तुम्ही बनवू शकता. आणि माझ्याकडे काजू आहे, काजू असं लावून घेते, बघू शकता. याच पद्धतीने मी बाकीचे बनवून घेते. या पद्धतीने आपले सर्व लाडू रेडी आहे. तुम्ही पण सर्वांना खाऊ घालायला द्या, खूपच छान आहे, हेल्दी आहे.